नमस्कार. कल्पना करा, दोन कुटुंबांमध्ये लग्नाची बोलणी सुरू आहेत. पत्रिका पाहिल्या जातात आणि चक्क 36 पैकी 36 गुण जुळतात. सगळं कसं अगदी उत्तम, हो ना? पण अचानक एका क्षणी सगळं थांबतं. अतिशय चांगली स्थळं केवळ एका विशिष्ट कारणामुळे नाकारली जातात आणि ते कारण म्हणजे नाडीदोष. तर मंडळी, आजच्या या विश्लेषणात आपण याच नाडीदोषावर अगदी सविस्तर चर्चा करणार आहोत. प्राचीन ज्योतिषशास्त्र आणि आपलं आधुनिक विज्ञान यांच्या सीमारेषेवर उभे असलेल्या या विषयाची आज आपण उकल करूया. आता साहजिकच एक मोठा प्रश्न उभा राहतो. नाडी जुळते म्हणजे खरोखरच तो विवाह रद्द करावा का? कुटुंबांसमोर हे एक मोठं संकटच असतं, नाही का? मुलाची आणि मुलीची पत्रिका अगदी उत्तम जुळत असते, कुटुंबांच्या अपेक्षा विचार जुळत असतात, पण केवळ नाडी एक असल्यामुळे लग्नाला नकार दिला जातो. राणे गुरुजींच्या संदर्भानुसार सांगायचं तर इथेच श्रद्धा आणि भीती यांच्यात एक मोठा संघर्ष निर्माण होतो. कुटुंबांवर प्रचंड मानसिक ताण येतो. पण मित्रांनो, ही भीती समजून घेण्याआधी ही मूळ संकल्पना नेमकी आहे तरी काय हे आधी समजून घेऊया. तर ज्योतिषशास्त्रानुसार माणसाच्या जन्माच्या वेळी नक्षत्र आणि चरणानुसार 3 प्रकारच्या नाड्या ठरवल्या जातात. त्या म्हणजे आद्य, मध्य आणि अंत्य. आता नाडीदोष नेमका केव्हा निर्माण होतो? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा वधू आणि वर या दोघांचीही नाडी पूर्णपणे समान असते. म्हणजे जर दोघांचीही नाडी आद्य आद्य, मध्य मध्य किंवा अंत्य अंत्य अशी अगदी हुबेहूब सारखीच असेल तरच तो दोष मानला जातो. ही एक थोडी तांत्रिक पण अत्यंत महत्त्वाची बाब आहे बरं का. हे गणित समजून घेणं तसं अगदी सोपं आहे. जर आपण जोड्यांचा विचार केला तर आद्य आद्य, मध्य मध्य किंवा अंत्य अंत्य अशा समान नाड्या एकत्र आल्या तरच तिथे दोष निर्माण होतो. पण जर या जोड्या संमिश्र असतील ना, म्हणजे उदाहरणार्थ एकाची नाडी आद्य आणि दुसऱ्याची अंत्य असेल, तर तिथे कोणताही दोष नसतो. तिथे पत्रिका उत्तम जुळते. ही खरं तर एक अतिशय साधी आणि तर्कशुद्ध चौकट आहे, जी आपला बऱ्यापैकी गोंधळ दूर करते. पण मग साहजिकच मनात विचार येतो की या दोषाबद्दल समाजात एवढी भीती का बाळगली जाते? पारंपरिक समजुतीनुसार पाहिलं तर नाडी दोष असल्यास मुख्यत्वे संतती होण्यात अडचणी निर्माण होतात किंवा संतती अल्पायुष्यी ठरण्याची भीती असते असं मानलं जातं. याशिवाय पती-पत्नीमध्ये सततचे वाद, विचार न पटणे आणि पर्यायाने घरातील अशांतता यांसारख्या समस्या उद्भवू शकतात अशी ही एक धारणा आहे. आणि खरं सांगायचं तर याच भीतीमुळे अनेक कुटुंब जुळून आलेले चांगले विवाह मोडतात. लोकांचे अनुभव ऐकून ही भीती अनेकदा आणखीनच दृढ होते. आणि म्हणूनच इथेचा संपूर्ण विषय एक अत्यंत महत्त्वाचं आणि सकारात्मक वळण घेतो. राणे गुरुजी यावर एक अतिशय मार्मिक आणि प्रॅक्टिकल उपाय सुचवतात. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. निर्णय स्वतःच्या सरासर बुद्धीने विचार करून घ्यावा. याचा अर्थ काय? तर केवळ भीतीपोटी आंधळपणाने विश्वास ठेवू नये आणि दुसरीकडे आम्ही आधुनिक आहोत या नावाखाली प्राचीन शास्त्रांना पूर्णपणे नाकारण्याची घाईही करू नये. या दोन्ही टोकांच्या भूमिका टाळून वास्तवाचं भान ठेवून एक सुवर्णमध्य साधणं आजच्या काळात अत्यंत आवश्यक आहे. मग आता हा सुवर्णमध्य नेमका साधायचा कसा? यावर राणे गुरुजींनी 3 अतिशय स्पष्ट आणि व्यावहारिक टप्पे सांगितले आहेत. पहिला टप्पा, ज्योतिषशास्त्रीय चिंतेची नोंद नक्की घ्या, ती पूर्णपणे दुर्लक्षित करू नका. दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे आधुनिक वैद्यकीय तज्ज्ञांचा म्हणजेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि तिसरा टप्पा, मुलामुलीच्या रक्तगटाची आणि जैविक सुसंगतेची वैद्यकीय चाचणी करा. बघा, आजच्या विज्ञानाने प्रचंड प्रगती केली आहे. जर डॉक्टरांनी सर्व चाचण्या करून संततीसाठी कोणताही धोका नाही असं स्पष्ट केलं तर नाडीदोषाची ही प्राचीन भीती आपोआप दूर होते. हा एक पूर्णपणे विज्ञानिष्ठ आणि कुटुंबाला खऱ्या अर्थाने मानसिक शांती देणारा मार्ग आहे. तर शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट हीच उरते की आधुनिक विज्ञान हे प्राचीन परंपरांना कशी शांती देऊ शकतं. नाडीदोषासारख्या गहन प्रश्नांवर केवळ भाबरून जाण्याऐवजी जर आपण वैद्यकीय विज्ञानाची कास धरली तर कुटुंबांना खरंच खूप मोठी मानसिक शांती मिळू शकते. परंपरा आणि प्रगती या 2 गोष्टी एकमेकांच्या विरोधात नाहीत, तर त्या एकमेकांना अतिशय सुंदरपणे पूरक ठरू शकतात. हेच यातून सिद्ध होतं. प्राचीन संस्कृतीतील श्रद्धा आणि आधुनिक विज्ञानातील सत्य यांचा हा एक अप्रतिम आणि व्यावहारिक समन्वय आहे. जाता जाता एक विचार नक्की करा, अशा इतर कोणत्या प्राचीन परंपरा आहेत ज्यांना आपण आजच्या विज्ञानाच्या मदतीनं अधिक चांगल्या आणि सकारात्मक प्रकारे समजून घेऊ शकतो?